आम्ही भाग्यवान आनंद निधान झुलते हळूच दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी. आपण देव आहे हे म्हणायलाच आपण घाबरतो. अरे बापरे, मी देव आहे असं म्हटलं तर देव मला किती पाप करेल हो, असं आपण म्हणू शकत नाही. आपण पण देव आहोत, कारण आपल्या हृदयात ते दत्तप्रभू, तो विठ्ठल, तो राम, तो कृष्ण, तो गणपती, तो शंकर, ती देवी सगळे आपल्या हृदयात आहे. पिंडी ते ब्रह्मांडी, अगोदर पिंडी मग ब्रह्मांडी आहे. मग आपण देवच नाही का झालो? समुद्र आपण जर बघितला असेल, समुद्राची लाट जेव्हा येते, ती लाट कुठून येते? लाट स्वतंत्र असते का? नाही, समुद्रातून येते. म्हणजे आपण त्या दत्तप्रभूंचे अंश आहोत. दत्तप्रभू एवढे आहेत, आपण एवढे ठिणगे एवढे आहोत, पण आहोत त्यांचेच आहोत. पण लाट जर म्हणाली मी समुद्र होईन, समुद्रातूनच येते, पण विरून कुठे जाते? ती पुन्हा समुद्रात जाते. म्हणजे आपल्याला नंतर त्या ईश्वरातच रममाण, ईश्वरातच विलीन व्हायचं आहे. हे मला खूप दम देतात. अहो काय तुम्ही 3-3 तास 2-2 तास गाता आणि आम्हाला पाय सोडायला देत नाही, तुम्ही मांडी घालून बसता, तुम्ही पाय हलवत नाही. मिळून आम्ही पण तसंच बसायचं का? हॉटेलमध्ये खोलीमध्ये गेल्यावर मला ऐकावं लागतं हे सगळं. ते म्हणतात काय तबला बडवतो आम्ही, आणि मी बडवत बसायचं का तबला? काय आराम वगैरे पाहिजे की नाही? आम्ही भाग्यवान आनंद निधान झुलते हळूच दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आपल्याला मी 108 वेळा जप केला नको आहे. तुम्ही आता सुद्धा तुम्ही मी दिगंबरा म्हणतो, त्याच्यात फक्त तल्लीन व्हा, दत्तप्रभूंचं स्मरण करून समोर बघा त्यांना. एकदा जरी आपण हे म्हटलं दिगंबरा दिगंबरा, तिथपर्यंत पोचतं. 1 माळ, 50 माळा, 20 माळा, लक्ष आपलं कुठेतरी असतं. माळ फिरते, अजिबात आपलं लक्ष माळेकडे नसतं. नको आहे.